नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वीतील चौथा धडा पिलर्स ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीचे आधारस्तंभ हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित धडा अभ्यासणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, in this video we are going to understand our 11th standard lesson number 4 Pillars of Democracy, written by great human soul Dr. Babasaheb Ambedkar. So let's first have an introduction of the author of the text. तर चला आपण आधी या धड्याचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय थोडक्यात करून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर was born on 14th April 1891 in the town and military cantonment of Mhao, now Dr. Ambedkar Nagar in मध्य प्रदेश. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये म्हाओ या मध्य प्रदेशातील सैन्य वसाहतीच्या नगरामध्ये झाला होता. आता त्याचं नाव डॉक्टर आंबेडकर नगर असं आहे. ही गॉट हिज डिग्री फ्रॉम एल्फिस्टन कॉलेज मुंबई. मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली. ही सबसिक्वेंटली ऑब्टेन द डॉक्टरेट फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी USA अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. त्यानंतर त्यांनी कोलंबिया या अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट ही पदवी पूर्ण केली. त्याचबरोबर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून देखील डॉक्टरेट मिळवली. ही वॉज ऑल्सो असाइन्ड द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन द कपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. भारताच्या राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर भारतीय राज्यघटना साकारण्याची प्रचंड मोठी आणि आव्हानात्मक कामगिरी सोपवण्यात आली होती. ही वॉज अवॉर्डेड the Bharat Ratna posthumously for his dedication and commitment for the welfare of our country. देशाच्या प्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि समर्पण वृत्ती याबद्दल त्यांना मरणोपरांत भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड emphasis on the values of liberty, equality and fraternity. डॉक्टर बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 मूल्यांवर जास्त जोर दिलेला होता. According to him, these principles will make India a strong nation. त्यांच्या मते ही 3 मूल्ये भारताला एक बलाढ्य देश बनवू शकतील. He opines that hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship and the collapse of a nation. त्यांच्या मते व्यक्तिपूजा हा अधोगती आणि शेवटी हुकुमशाहीकडे जाणारा आणि देशाला उद्ध्वस्त करणारा मार्ग आहे. So let us see the lesson with line by line translation. तर चला आपण हा धडा त्याच्या ओळण-ओळ भाषांतरासहित पाहूया. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे आधारस्तंभ. If we wish to maintain democracy not merely in form but also in fact, what must we do? आपल्याला जर लोकशाही वास्तवात अस्तित्वात ठेवायची असेल तर काय बरे करावे लागेल? The first thing in my judgment we must do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. माझ्या मते सगळ्यात पहिली गोष्ट जर का आपल्याला करावी लागणार असेल तर ती म्हणजे आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे ही आपण आपल्या घटनात्मक मार्गानेच साध्य करण्याचा प्रयत्न व्हावा हे होय. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. जेव्हा आपल्याकडे घटनात्मक मार्ग वापरण्याचा कोणताही मार्ग नव्हता तेव्हा आपण या गोष्टीचं समर्थन करू शकत होतो की ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घटनाबाह्य मार्गांचा वापर करावा, कारण तेव्हा घटनाच अस्तित्वात नव्हती. बट वेअर कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स आर ओपन, देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड्स. पण आता जर का घटनात्मक मार्ग सर्वांसाठी खुला आहे
तेव्हा घटनाबाह्य मार्गाचं समर्थन होऊ शकत नाही. These methods are nothing but the grammar of anarchy and the sooner they are abandoned the better for us. ह्या घटनाबाह्य पद्धती म्हणजे अराजकतेचा किंवा अंधाधुंदीचाच विचार आहे आणि जेवढ्या लवकर आपण या घटनाबाह्य विचारांना दूर सारू तेवढंच आपल्या हिताचं असेल. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy. दुसरी गोष्ट जी आपण आवर्जून केली पाहिजे ती म्हणजे एक सतर्कता पाळली पाहिजे. लोकशाही व्यवस्था ज्यांना टिकवावीशी, तिचं संवर्धन करण्याची ज्यांना इच्छा आहे, अशांना जॉन स्टुअर्ट मिल या महान विचारवंताने जो इशारा दिलेला आहे तो म्हणजे नेमली not to lay their liberties at the feet of even a great man or to trust him with powers which enable him to subvert their institutions. नागरिकांनी आपलं स्वातंत्र्य हे कोणत्याही कितीही थोर असलेल्या माणसाच्या चरणी अर्पण करू नये किंवा त्यावर इतकाही विश्वास ठेवू नये ज्याने त्या माणसाला या लोकशाहीच्या संस्था म्हणजे संसद, न्यायालय किंवा पोलीस खातं इत्यादी उद्ध्वस्त करण्याची ताकद मिळेल. There is nothing wrong in being grateful to great men who have rendered lifelong services to the country. एखाद्या थोर माणसाचा आदर करणे, थोरवी गाणे यात काहीही गैर नाही. ज्या माणसांनी देशसेवेसाठी, देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे त्यांचे उपकार मानण्यात काहीही चुकीचं नाहीच. बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. परंतु उपकार मानण्याचीही एक मर्यादा आहे. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द आयरिश पेट्रियट डॅनियल ओकॉनेल, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. एका आयरिश विचारवंतानं हे खूप उत्तमरित्या सांगितलेलं आहे. देशभक्त असलेले डॅनियल ओकॉनेल म्हणतात, आपला आत्मसन्मान बाजूला ठेवून पुरुषाने कुणाचेही उपकार मानू नयेत. एखाद्या स्त्रीने आपल्या पावित्र्याला बाजूला ठेवून कुणाचेही उपकार मानू नयेत. तसेच एखाद्या देशाने आपलं स्वातंत्र्य धोक्यात ठेवून कुणाही नेत्याचे उपकार मानू नयेत. This caution is far more necessary in the case of India than in the case of any other country, for in India, bhakti or what may be called the path of devotion or hero worship plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. भारताच्या बाबतीत ही सतर्कता जगातील इतर देशांपेक्षा फारच महत्त्वाची आहे. कारण भारतात भक्ती किंवा ज्याला आपण समर्पणाचा मार्ग म्हणतो म्हणजे नायक पूजा ही राजकारणात फार महत्त्वाची भूमिका बजावते, जेवढी इतर कोणत्याही देशांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ती दिसत नाही. भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू द सॅल्वेशन of the soul, but in politics bhakti or hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship. आत्म्याच्या मुक्तीसाठी धर्माच्या बाबतीत भक्ती मार्ग महत्त्वाचा असेल, पण राजकारणात भक्ती किंवा नायक पूजा हा अधःपतनाचा आणि शेवटी हुकुमशाहीकडे नेणाराच खात्रीशीर मार्ग आहे. On the 26th of January 1950, we are going to enter into a life of contradictions. 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय एका परस्पर विरोधी जीवनात प्रवेश करणार आहोत. In politics, we will have equality and in social and economic life, we will have inequality. राजकारणात आपण सगळे समान असू. प्रत्येक जाती, धर्म, पंथ असलेल्यांना राजकारणात समानता मिळेल, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र आपण असमान असू. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग
द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू, वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. राजकारणात आपण एक व्यक्ती आणि एक मत आणि एक मत आणि एकच मूल्य या तत्वाला मान्यता देऊ, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र आपण हे हेतुपुरस्सर एक माणूस आणि त्याचं एक मूल्य या तत्वाला नाकारत राहू. इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शॅल बाय रिझन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर continue to deny the principle of one man one value. How long shall we continue to live this life of contradiction? अशा विरोधाभासी जीवनशैलीने आपण किती काळ जगणार आहोत? How long shall we continue to deny equality in our social and economic life? किती काळ आपण आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात समानतेचा अस्वीकार करणार आहोत? If we continue to deny it for long, we will do so only by putting our political democracy in peril. जर आपण फार काळ या समानतेच्या तत्वाचा सामाजिक आणि आर्थिक पातळीवर स्वीकार नाही केला तर आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सुद्धा धोक्यात आणू. We must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. मग राजकारणातही ही समानता येऊ शकणार नाही. आपण लवकरात लवकर ही असमानता नष्ट करायला हवी, अन्यथा ज्यांना या असमानतेमुळे खूप हाल सहन करावे लागत आहेत ते आपण या मोठ्या कष्टाने उभारलेल्या लोकशाहीच्या रचनेलाच उद्ध्वस्त करून टाकतील. The second thing we are wanting in is recognition of the principle of fraternity. दुसरी गोष्ट जी आपल्याला या देशात हवी आहे ती म्हणजे बंधुत्वाचं तत्व. What does fraternity mean? आपण सगळे एकमेकांचे भाऊ बहीण आहोत, आपण भारतीय एक कुटुंब आहोत ही भावना रुजवणे. काय अर्थ आहे या बंधुत्वाच्या तत्वाचा? Fraternity means a sense of common brotherhood of all Indians. If Indians being one people, तर आपण सगळे भारतीय एकमेकांचे भाऊ बहीण आहोत अशी एक सामान्य भावना, आपण सगळे एक आहोत ही भावना होय. सामाजिक जीवनाला या तत्वामुळे एकता आणि मजबूती प्राप्त होते. It is the principle which gives unity and solidarity to social life. It is a difficult thing to achieve. साध्य करायला ही कठीण अशी गोष्ट आहे. How difficult it is can be realized from the story related by James Bryce in his volume on American Commonwealth about the United States of America. किती कठीण आहे बरं? जेम्स ब्राइस नावाच्या विचारवंताने अमेरिकन संघराज्याच्या एका अमेरिकन कॉमनवेल्थ या पुस्तकात नमूद केलेल्या एका किस्सावरून आपण समजावून घेऊया. The story is, I propose to recount it in the words of Bryce himself. गोष्ट अशी आहे की जेम्स ब्राइसच्या शब्दात मी ती सांगू इच्छितो. तर some years ago, the American Protestant Episcopal Church was occupied at its Terrennial Convention in revising its liturgy. एकदा काही वर्षापूर्वी आपल्या 300व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेतल्या सुधारणावादी म्हणजे प्रोटेस्टंट चर्चने एक प्रार्थना सभा आयोजित केली होती. त्यात त्यांना सामुदायिक प्रार्थनेत काही बदल करावयाचे होते. It was thought desirable to introduce among the short sentence prayers a prayer for the whole people, and an eminent New England divine proposed the words, O Lord, bless our nation. सगळ्या लोकांसाठी छोट्या वाक्यांच्या सोप्या प्रार्थना तयार करायच्या होत्या. विख्यात अशा न्यू इंग्लंडच्या चर्चने हे देवा आमच्या देशावर कृपा कर असे वाक्य सुचवले. Accepted one afternoon on the spur of the moment,
The sentence was brought up next day for reconsideration when so many objections were raised by the laity to the word nation as importing too definite a recognition of national unity that it was dropped, and instead there were adopted the words, "O Lord, bless these United States." "O Lord, bless our nation." एके दिवशी उत्साहाच्या भरात स्वीकारलेलं ते वाक्य दुसऱ्याच दिवशी पुनर्विचारासाठी सभेसमोर मांडण्यात आलं, कारण काही धार्मिक समुदायांनी त्या वाक्याला विरोध दर्शवला होता. त्यांच्या मतानुसार नेशन या शब्दात खूप अशी राष्ट्रीय एकता अपेक्षित आहे आणि तशी एकता राष्ट्र म्हणून अमेरिकन संघराज्यांमध्ये अजून तरी नाही. तेव्हा ते वाक्य टाळून त्याऐवजी सर्वमान्य अशा "ओ लॉर्ड, ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स" अशी वाक्यरचना स्वीकारण्यात आली. देश नाही तर संघराज्य असे शब्द योग्य मानण्यात आले. There was so little solidarity in the USA at the time when this incident occurred that the people of America did not think that they were a nation. ही घटना जेव्हा घडली तेव्हा अमेरिका या संघराज्यातील लोकांमध्ये इतकी एकता नव्हती की ते लोक स्वतःला एक देश मानायला तयार व्हावे. If the people of the United States could not feel that they were a nation, how difficult it is for Indians to think that they are a nation. जर अमेरिकेतले सुशिक्षित उच्च राहणीमान असणारे लोक जर स्वतःला एक देश मानायला तयार नसतील, तर भारतासारख्या देशात जिथं शिक्षणाचा अभाव आहे तिथं लोकांमध्ये एक देश असल्याची भावना कशी काय येणार? I remember the days when politically minded Indians resented the expression "the people of India." They preferred the expression "the Indian nation." मला तो दिवस आठवतोय जेव्हा राजकीय हेतूने प्रेरित लोकांनी भारतातील लोक या वक्तव्याला आक्षेप घेऊन भारतीय राष्ट्र हे वक्तव्य पुरस्कृत केलं होतं. I am of opinion that in believing that we are a nation, we are cherishing a great delusion. मी या मताचा आहे की आपण एक देश आहोत हे मानून चालणं म्हणजे एका मोठ्या भ्रमात जगण्यासारखं आहे. How can people divided into several thousands of castes be a nation? हजारो जातींमध्ये विभागलेले लोक स्वतःला एक देश म्हणून मान्यता कसे काय देतील? The sooner we realize that we are not as yet a nation in the social and psychological sense of the word, the better for us. जितक्या लवकर सामाजिक आणि मानसिक जाणीवेच्या पातळीवर आपण अजून एक देश नाही या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊ, तेवढं आपल्या हिताचं असेल. For then only we shall realize the necessity of becoming a nation and seriously think of ways and means of realizing the goal. कारण तेव्हाच आपल्याला एक देश असण्याची गरज लक्षात येईल आणि आपण देश एक करण्याच्या मार्गांचा आणि पर्यायांचा गांभीर्याने विचार करू. The realization of this goal is going to be very difficult, far more difficult than it has been in the United States. या ध्येयाची प्राप्ती मात्र फारच अवघड आहे, संयुक्त राष्ट्र संघापेक्षाही कठीण आहे. हे आपल्या देशात संयुक्त राष्ट्र संघात जातीपातींची समस्या नाही. The United States has no caste problem. In India there are castes. The castes are anti-national. भारतात जाती आहेत आणि या जाती राष्ट्र किंवा देश विरोधी आहेत. In the first place because they bring about separation in social life. सामाजिक पातळीवर सगळ्यात पहिले विभाजन या जातींमुळे येत असतं. They are anti-national also because they generate jealousy and antipathy between caste and creed. जाती जातींमध्ये ही भावना द्वेष आणि घृणा उत्पन्न करते, म्हणून देखील जाती ह्या राष्ट्रविरोधी आहेत. But we must overcome all these difficulties if we wish to become a nation in reality.
पण जर का आपल्याला एक देश वास्तवात बनायचं असेल तर आपण हे सगळे अडथळे लवकरात लवकर पार करायला हवेत. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देअर इज अ नेशन. कारण बंधुत्व किंवा बंधुभाव हे वास्तवात तेव्हाच येऊ शकतं जेव्हा आपण एक देश असतो. विदाउट फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पेंट्स. आणि बंधुत्वाशिवाय समानता आणि स्वातंत्र्य हे तत्व भिंतीवरच्या रंगाच्या थरापेक्षा गहिरे असू शकत नाहीत. म्हणजे भिंतीवरचा रंग जसा बारीक थराचा तशीच ही तत्वे उथळ, पातळ, कमकुवत असतील. सो फ्रेंड्स, हिअर द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी एंड्स. तर मित्रमैत्रिणींनो, हे होते डॉक्टर आंबेडकरांचे देश आणि देश म्हणून अस्तित्व टिकवण्यासाठी, लोकशाही म्हणून अस्तित्व टिकवण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता कसे महत्त्वाचे आहेत हे सांगणारे अमूल्य विचार. माझी खात्री आहे तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल. धन्यवाद.